हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. चेहऱ्यावरील वांग, पिगमेंटेशन आणि लिव्हर डिटॉक्स. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या गालावर, कपाळावर किंवा ओठांच्या वर जे काळे डाग म्हणजे डार्क पॅचेस हळूहळू पसरत आहे, त्यांचा तुमच्या स्किनशी म्हणजे त्वचेशी काहीही संबंध नाहीये. हो, ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण आपण सगळेच एक मोठी चूक करत आहोत. आपण बाहेरून एक घाणेरडा आरसा घासून पुसून स्वच्छ करायचा प्रयत्न करतोय, पण खरी धूळ आरशाच्या मागच्या बाजूला आहे. आज आपण महागडे व्हिटॅमिन सी सिरम, सनस्क्रीन आणि इतर ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो, तरीही सकाळी आरशात पाहिल्यावर पहिली नजर त्या डागांवर जाते. मेकअप किंवा फाउंडेशन लावून आपण ते लपवतो, पण दुपारपर्यंत ते डाग पुन्हा दिसू लागतात. लोक विचारतात, चेहऱ्याला काय झालं? तेव्हा मनातून खूप वाईट वाटतं. पण आज मी तुम्हाला कोणतीही क्रीम किंवा सिरम सांगणार नाही, तर एक अशी गोष्ट देणार आहे जी आपल्या आजी पणजीला माहिती होती आणि आज मॉडर्न सायन्स सुद्धा ती मान्य करते. पिगमेंटेशनचं खरं कारण, लिव्हर आणि रक्त. तुमची स्किन स्वतःहून कधीच डाग तयार करत नाही. स्किन म्हणजे शरीराचा एक दरवाजा आहे, जो आत काय चाललंय ते दाखवतो. तुमच्या शरीराच्या आत दोन गोष्टी आहेत, तुमचं लिव्हर म्हणजे यकृत आणि तुमचं ब्लड, रक्त. आयुर्वेदात म्हटलं आहे की त्वचा रक्ताचे प्रतिबिंब असते. जर लिव्हर थकलेलं असेल तर रक्तात घाण म्हणजे टॉक्सिन जमा होते आणि ती घाण चेहऱ्यावर पिगमेंटेशन किंवा वांग रूपानं बाहेर पडते. मॉडर्न सायन्सनुसार जेव्हा शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, तेव्हा मेलॅनिन जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्या चेहऱ्यावर डाग बनून असतं. त्यामुळे पिगमेंटेशन हा कॉस्मेटिक प्रॉब्लेम नसून शरीराने आतून दिलेली एक चेतावणी आहे. चुकीच्या डिटॉक्स पद्धती टाळा. आजकाल सोशल मीडियावर डिटॉक्सच्या नावाखाली कडू ज्यूस पिणे किंवा कडक उपवास करणे सुरू आहे, ज्यामुळे लिव्हर आणखी थकते. हिलिंग, हळूहळू बरे होणे, हे अगदी शांत आणि हळूवार असायला हवे. आज आपण 3 अशा घरगुती पेयांबद्दल म्हणजे ड्रिंक्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या शरीराला आतून पूर्णपणे स्वच्छ करतील. पहिले पेय, धने पाणी, कूलिंग इफेक्ट साठी. जेव्हा लिव्हरवर ताण पडतो, तेव्हा शरीरात पित्त आणि उष्णता वाढते, जसे की पोटात जळजळ, तोंड कडू होणे किंवा जळपणा जाणवणे. या उष्णतेला शांत करण्यासाठी आपल्या किचन मधील धने अत्यंत गुणकारी आहेत. मॉडर्न रिसर्चनुसार धन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि लिव्हर प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. तर ते कसं बनवायचे? रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यात 1 चमचा अख्खे धणे भिजत घाला. सकाळी उठून ते पाणी गाळून घ्या. कसे घ्यावे? सकाळी शांतपणे डोळे बंद करून शरीराला एक छान भेट देत असल्याच्या भावनेने हे पाणी हळूहळू प्या. पहिल्या आठवड्यातच पोट हलके वाटू लागेल आणि शरीरातील उष्णता कमी होईल. दुसरे पेय आहे त्रिफळा जल, इंटरनल क्लिनिंग साठी. विचार करा, आपल्या शरीराच्या आत एक जुनी बंद कपाट आहे, ज्यामध्ये वर्षानुवर्ष धूळ आणि घाण साचली आहे. त्रिफळा हे कपाट हळूच उघडून स्वच्छ करण्याचे काम करतो. त्रिफळामध्ये 3 फळांचे मिश्रण असते, ज्याला आयुर्वेदात अरसायन म्हटले आहे. हे आतड्यांची सफाई करते. आतडे साफ झाले की लिव्हरवरचा भार कमी होतो. लिव्हर सुधारेल तर रक्त साफ होईल आणि रक्त साफ झाले की चेहरा स्वतःहून चमकेल. कसे बनवायचे? रात्री 1 ग्लास कोमट पाण्यात फक्त अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करा आणि सकाळी गाळून घ्या. टीप, याची चव थोडी कडू किंवा तुरट वाटू शकते, पण ही कडू चव म्हणजेच अंतर्गत सफाईची सुरुवात आहे. प्रमाण, अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त ठेवू नका. तिसरे पेय, शुद्ध ॲलोवेरा ज्यूस. पहिल्या 2 पायऱ्यांमध्ये आपण शरीराचा रस्ता मोकळा केला आणि घाण बाहेर काढली. आता वेळ आहे शरीराला आतून दुरुस्त करण्याची. ॲलोवेरा म्हणजे कोरफड लिव्हरच्या पेशींची दुरुस्ती
दुरुस्त करण्यास आणि लिव्हरची काम करण्याची ताकद वाढवण्यास मदत करतो. कसे घ्यावे? सकाळी रिकाम्या पोटी 15 ते 20 मिली शुद्ध कोरफडीचा रस, ॲलोवेरा ज्यूस 1 ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून घ्या. बाजारातील फ्लेवर आणि साखर असलेला ज्यूस वापरू नका. शक्य असल्यास घरातील कोरफडीच्या रोपाचा ताजा जेल काढून पाण्यात मिक्स करा. जर तुम्ही गरोदर असाल किंवा कोणतीही औषधे सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ही होती एक खास टीप. आता ह्याचा निकाल कधी दिसेल? 7 ते 14 दिवस. पचनक्रिया सुधारेल, सकाळचा जळपणा दूर होईल आणि पोट साफ होईल. 3 ते 4 आठवड्यानंतर चेहऱ्याचा डलनेस म्हणजे निस्तेजपणा कमी होऊन एक वेगळी चमक जाणवू लागेल. 6 ते 8 आठवड्यानंतर नवीन डाग येणे पूर्णपणे थांबेल आणि जुने डाग हलके होऊ लागतील. 90 दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 3 महिन्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर असा ग्लो येईल की लोक तुम्हाला विचारू लागतील की तुम्ही काय करताय. महागड्या क्रीम्सवर पैसे वाया घालवण्यापेक्षा आणि आरसा बाहेरून घासण्यापेक्षा आपल्या थकलेल्या लिव्हरला आराम द्या. आजपासून पुढचे 21 दिवस हा नियम म्हणून नाही तर स्वतःवर प्रेम करण्याचा एक मार्ग म्हणून हे उपाय करून पहा. जर तुम्हाला समजलं असेल की पिगमेंटेशन हा स्किनचा नाही तर लिव्हरचा प्रॉब्लेम आहे तर कॉमेंटमध्ये प्रकृती लिहून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या त्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा जी पिगमेंटेशनमुळे त्रस्त आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.